नाश्ता विशेष दडपे पोहे करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप पातळ पोहे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, खवलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, लिंबाचा रस, 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, पाव कप कच्चे शेंगदाणे, चिमूटभर हिंग, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, पाव चमचा हळद. पातळ पोह्यांमध्ये कांदा, टोमॅटो, ओल्या नारळाचा चव, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि साखर, लिंबाचा रस घालून हे एकत्र मिसळून घ्यायचं आणि साधारण 10 मिनिटं झाकण ठेवून हे मुरण्यासाठी ठेवायचं. आता मोहरीच्या फोडणीत जिरं, शेंगदाणे, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हळद घालायची आणि ही फोडणी पोह्यांवर घालायची. झाले आपले नाश्ता विशेष दडपे पोहे तयार. आदल्या मधल्या भुकेसाठी परफेक्ट असा प्रकार आहे. आंबट, गोड, तिखट असे रुचकर लागतात हे पोहे. तर दडपे पोहे बनवण्यासाठी इथे एका वाडग्यामध्ये मी घेतेय पातळ पोहे. पोहे व्यवस्थित चाळून निवडून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. आता दडपे पोहे तुम्ही जाड पोह्यांचे पण बनवू शकता, फक्त त्या केसमध्ये तुम्हाला आहे ना त्यामध्ये ओल्या नारळच असतं त्याचं पाणी, फक्त त्याचा हबका द्यावा लागेल. तर यामध्ये घालूयात टोमॅटो बारीक चिरलेलं, ओल्या नारळाचा चव 2 ते 3 चमचे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साखर थोडीशी जास्त आणि हे हातानेच असं कालवून घेऊयात. आणि यामध्ये आता घालूयात लिंबाचा रस, अर्ध्या लिंबाचा रस. आणि हे छान असं कालवून झालं की यावर ठेवायचं झाकण. 10 मिनिटासाठी हे मुरण्यासाठी ठेवून देऊया. आता फोडणी करूयात. पोहे जोवर आपले तयार होतात, तेल गरम केलंय, मोहरी, फोडणी ना खमंग बसली पाहिजे कुठल्याही पदार्थाला, म्हणजे तो तिथेच त्याचं चव, आपली अर्धी चव तिथेच कन्फर्म होते. मोहरी छान तडतडलीच पाहिजे. ती फुटली की मग पुढे जिरं घालूया. आता घालूयात जिरं आणि शेंगदाणे. शेंगदाणे ना हलकेसे आपण तळून घेऊयात खरपूस रंग येईपर्यंत. इथे शेंगदाण्याला मस्त असा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. तर या स्टेजला यामध्ये घालूयात हिंग, हिरवी मिरची, गॅस बंद करते आणि घालूयात कढीपत्ता. आहा, काय खमंग फोडणीचा सुवास दरवळलाय. क्या बात. गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यावर यामध्ये घालूयात हळद. हळद आधी नाही घालायचं, नाहीतर काय होतं ना ती करपते, त्याचा रंग बदलतो. हळद घालणं बाय द वे ऑप्शनल आहे. बरेच लोक दडपे पोह्यांमध्ये हळदीचा वापर नाही करत, पण मला आवडतं. आता इथे हे पोहे जे आपण दडपून ठेवले होते हेही छान मुरलेले आहेत, छान मऊ झालेत. आता यामध्ये ही फोडणी घालूयात. क्या बात आहे. मिक्स. आणि आता हे आपले दडपे पोहे इथे बनवून तयार आहेत. खूप सुंदर लागतात. एकतर पटकन बनवून तयार होतात. आता इथे मी पातळ पोह्यांचे बनवले आहेत, पण माझी आई बनवायची ते मेनली जाड पोह्यांचे बनवायची आणि ती खायला जास्त मजा यायची. हे आता आपण आजकाल जे पातळ पोहे बनवतो त्याच्यापेक्षा. त्यावर फक्त आहे ना थोडासा नारळाच्या पाण्याचा हबका द्यायचा. नारळाचं पाणी नसेल तर रेग्युलर पाणी वापरलं, जरी जे आपण नेहमी पितो ते घातलं तरी चालतं.